राज्य सरकारने एक स्मार्ट योजना सुरू केली आहे। वाढत्या महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर पाहता सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसतोय। यामुळे सर्वसामान्यांसह गोरगरिबांच्या जीवन जगताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते। मात्र अशातच वीज ग्राहकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। विजेचा वापर वाढत असल्यामुळे वीज दरातही वाढ होतोय। यामुळे वीज बिलही सर्वसामान्यांच्या बजेट बाहेर जात असल्यामुळे यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने सोलार योजना सुरू केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने नागरिकांसाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे। यामध्ये दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 25 वर्षे मोफत वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणाने हा पुढाकार घेतला। स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप म्हणजे स्मार्ट योजनेअंतर्गत प्रत्येक घरावर 1 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतोय। त्यामध्ये ग्राहकांना 1 किलोवॅटच्या छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी 20,000 रुपये अनुदान केंद्र सरकार देत आहे। स्मार्ट योजनेत या अनुदानाबरोबरच दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना राज्य सरकार 17,500 रुपये अनुदान देणार आहे। तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी केंद्र सरकारच्या अनुदानाखेरीज राज्य सरकारवर सर्वसाधारणतः ग्राहकांना 10,000 रुपये तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या ग्राहकांना 15,000 रुपये अनुदान देणार अशी माहिती महावितरणाचे अध्यक्ष संचालक लोकेश चंद्र यांनी दिली आहे।